महापालिका निवडणुकीचे मतदान पार पडण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने ग्रामीण महाराष्ट्रातील निवडणुकीचा मुहूर्त घोषित केला। आता शहरातील राजकीय वातावरण शांत होताच ग्रामीण भागातील राजकारण तापू लागेल। अर्थात हा राजकीय धुराळा सध्या तरी केवळ 12 जिल्हा परिषदांपुरताच मर्यादित आहे। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची कमाल मर्यादा 50% निर्धारित केली। त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी अधिक आहे तिथे सध्या तरी निवडणुका घेण्याची जोखीम आयोगाने घेतली नाही। आरक्षणाच्या टक्केवारीत सुधारणा झाल्यावर किंवा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिल्यानंतरच इतर 20 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार 15 दिवसांची सवलत आयोगाला दिली। त्यामुळे इतरही जिल्हा परिषदांमधील पेच या काळात दूर केला जाईल आणि सगळ्याच जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकत्र होतील असे वाटत होते। परंतु आयोगाने इतर जिल्हा परिषदांचा सध्याच विचार केला नसल्याचं दिसतंय। त्यामुळे निवडक 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचीच निवडणूक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे। जिल्हा परिषदांच्या एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे। या 12 जिल्हा परिषदांमध्ये विदर्भातील एकही जिल्हा परिषदेचा समावेश नाही। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे। मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांची सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये नक्कीच चुरस असेल। त्यामुळे महापालिकांप्रमाणेच या निवडणुकाही अतिशय त्वेषाने लढल्या जातील। आता या 12ही जिल्ह्यातील ग्रामीण भाग निवडणुकीच्या रंगात किंवा धुराळ्यात न्हाऊन निघेल। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।